नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 17 एप्रिल रोजी आहे चैत्र अमावस्या. या दिवशी आहे शुक्रवार. शुक्रवारचा आणि चैत्र अमावस्येचा शुभ योगायोग तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय करू शकता. म्हणून या दिवशी अगदी काहीही जमलं नाही तरी एक गोष्ट आवर्जून करावी. मग या दिवशी नेमकं काय करावं, चला जाणून घेऊया. चैत्र अमावस्या जी पितरांच्या शांतीसाठी आणि पितृदोष निवारण्यासाठी वरदान मानली जाते. शिवाय या दिवशी केलेल्या उपायांनी घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धी येते असं म्हणतात की अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सर्वात शास्त्रोक्त मार्ग आहे तो म्हणजे या दिवशी घरातील देवी लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा चांदीच्या नाण्याला कच्च्या दुधानं आणि नंतर गंगाजलानं अभिषेक करावा. त्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसूनच श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण करावं. यावेळी एक विशेष मंत्राचा जपही करावा, जसे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. माता लक्ष्मीची पूजा करताना, तिला अभिषेक करताना आवर्जून तुपाचा दिवा लावावा. अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते असं मानलं जातं. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी घराचे मुख्य दरवाजे स्वच्छ पुसून घ्यावेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला तुपाचे किंवा तेलाचे दिवे लावावेत. ज्या घरात प्रकाश आणि स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास कायम असतो असं सांगितलं जातं. आता या दिवशी लक्ष्मीनारायण योग जुळून आल्यामुळे शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडात भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. म्हणून दुपारी किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करावं. त्याचबरोबर 5 प्रकारची मिठाई अर्पण करावी आणि देवी लक्ष्मी मातेचं स्मरण करावं. शिवाय मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि मनातच लक्ष्मी प्राप्तीची इच्छा धरून माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. यामुळे दुहेरी लाभ होतो असंही म्हटलं जातं. आता देवी लक्ष्मी चंचला आहे, ती दानाने प्रसन्न होते. या दिवशी गरजू व्यक्तींना तांदूळ, दूध किंवा पांढऱ्या रंगाच्या वस्तूचं दान करावं. गाईला गूळ आणि पोळी खाऊ घालावी. यामुळे कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात आणि धनाचे मार्ग मोकळे होतात असंही सांगितलं जातं. तर चैत्र अमावस्या म्हटली तर तिजोरीसाठी अनेक खास उपाय केले जाऊ शकतात. त्यापैकीच एक उपाय तुम्ही करावा तो म्हणजे अमावस्येच्या दिवशी 5 लाल रंगाचे गोमती चक्र किंवा लाल रंगाच्या कवड्या घेऊन त्यावर केशर किंवा हळदीचा टिळा लावावा. या वस्तू एका लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवावे. व्यवसायाच्या ठिकाणी, पैशाच्या ठिकाणी आपण ही पोटली ठेवू शकता. असं म्हणतात की हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ होण्यास मदत मिळते. अमावस्येच्या दिवशी घरात कटकटी करू नयेत. या दिवशी कोणालाही उधार देऊ नये आणि मांसाहार टाळावा. शांत आणि आनंदी वातावरणातच माता लक्ष्मीचं आगमन होतं असं सांगितलं जातं. आता चैत्र अमावस्या ही पितरांच्या शांतीसाठी आणि पितृदोष निवारण्यासाठी वरदान मानली जाते आणि पितरांच्या आशीर्वादाशिवाय जीवनात प्रगती कठीण असते. म्हणून त्यासाठी चैत्र अमावस्येला आपण आणखी एक गोष्ट करू शकता, तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हा उपाय कसा करावा तर संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे साधारणतः 6:30 ते रात्री 8च्या दरम्यान एक मातीचा दिवा घ्यावा. त्यात मोहरीचं तेल टाकावं, थोडे काळे तीळ टाकावे आणि शुद्ध पाणी घ्यावे. सर्वात आधी पिंपळाच्या झाडाला मनोभावे पाणी अर्पण करावे. त्यानंतर दिव्यामध्ये मोहरीचं तेल आणि काळे तीळ टाकून तो प्रज्वलित करावा. त्यानंतर झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना ओम नमः पितृभ्या किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करावा. तुमच्या पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांच्याकडे कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. हा छोटासा दिवा तुमच्या आयुष्यात मोठा प्रकाश आणू शकतो. शास्त्रानुसार या उपायांमुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोष समाप्त होऊ शकतो. घरातील भांडणं आणि आर्थिक चणचणी दूर होऊन माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. महत्त्वाचं म्हणजे प्रसन्न झालेले पितर पुढील 100 वर्ष आपल्या कुटुंबाचे रक्षण करतात असंही मानलं जातं. तर मंडळी, भक्ती आणि श्रद्धा असेल तर ईश्वरी कृपा नक्कीच मिळते. जर तुमच्या आसपास पिंपळाचे झाड नसेल तर घराच्या दक्षिण दिशेला पिंपळाचं पान ठेवूनही तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. या चैत्र अमावस्येला हा सोपा विधी नक्की करून पहा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल अनुभवा. धन्यवाद.